Thank you, Kotube. Thank you, Kotube. Thank you to Kotube. Thank you, Kotube. Thank you, Kotube. Thank you to Kotube and all the members. Thanks to Kotube team. सगळ्यांना thank you. तर आपण आता सुपर एक्स झालं आपलं 6.0 फ्लटर, त्याच्यामध्ये आपण जवळजवळ 120+ प्रोजेक्ट्स बघितले. सगळेच प्रोजेक्ट एवढे भारी होते की जजेसला पण असं झालं होतं की हां आता नक्की कुठल्याला रँक द्यायचा आहे, कुठले कुठले प्रोजेक्ट्स आहेत असे. त्यांच्यामध्ये पण खूप सारं ब्रेन स्टॉर्मिंग झालं. मग आता तुम्हालाही माहिती आहे की आपण शाउटआउट देतो अशा प्रोजेक्ट्सला की जे रँकमध्ये नाही आहेत पण वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट होते. तर आता त्या प्रोजेक्ट्सबद्दल बोलूयात आपण. आता समजा हा जो इव्हेंट आहे, ह्या इव्हेंटला येण्यासाठी म्हणजे मुलांचं तर काय दिसतंच आहे म्हणा, पण मुली जरा व्यवस्थित आवरून वगैरे येतात. मुलं जसे आले तर समजा सर सगळे आपले लोक व्यवस्थित येतात म्हणा, पण आम्ही हां चला ठीक आहे हे शर्ट आहे का आज, हां चला डन. आता आपण सुंदर पण दिसलो पाहिजे, ह्यासाठी प्रोजेक्ट लुक स्मार्ट पण खूप महत्त्वाचा होता. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रोजेक्ट लुक स्मार्टचे वैभव आढाव आणि रोहन पांचाळ आलेत का? त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ देत एकदा. थँक्यू. तर तुम्हालाही माहीत असेल की आपण नुसतं बाहेरून सुंदर दिसून काही चालणार नाही, आपण प्रोडक्टिव्ह पण असलं पाहिजे. आपले न्यूरॉन्स, ॲक्सॉन, डेंड्राइट्स हे एकमेकांशी एवढे चांगले कनेक्टेड असले पाहिजे की आपण काम करू शकलो पाहिजे. मग हे काम चांगल्या रीतीने करण्यासाठी आपल्याकडे एक होता, तो होता न्यूरोमॅप. प्रोजेक्ट न्यूरोमॅपसाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आताच आपण दिवाळीवरनं आलो आहे बरोबर ना, की अजून घरीच आहात? हम मन से घर पे है तन से यहाँ है असं नाही ना. तर आपण दिवाळीवरनं आलो आहे, काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी विसरल्या असतील तर त्या गोष्टी परत आपल्याला इथेपर्यंत मिळवून देण्यासाठी ऑन द वे पण तेवढाच महत्त्वाचा होता, प्रोजेक्ट ऑन द वे. आपण एकमेकांसोबत सिंकमध्ये असतोच, पण आपण स्वतःशी सिंकमध्ये ठेवण्यासाठी डेली सिंक प्रोजेक्ट पण खूप महत्त्वाचा होता, प्रोजेक्ट डेली सिंक. आता आपल्याकडे US सगळंच फॅड आहे की आपण सगळ्या गोष्टी फॉलो करतो. आपण मॅकडीला पण जातो, आपण कोक पितो, जे कार्बन आपण इमिट करायला पाहिजे म्हणजे बाहेर टाकायला पाहिजे ते आपण घेतो. तसंच त्यांच्याकडे एक पद्धत आहे की त्यांच्याकडे काही म्हणजे सर्टन एज नंतर मुलं स्वतःच कमवतात, स्वतःचे एक्सपेन्सेस मॅनेज करतात. ही सुविधा आपल्याकडे पण अवेलेबल आहे, लर्न अँड अर्न. पण त्याला डिजिटलाइज करण्याचं काम केलं आहे लर्न अँड अर्न ॲप्लिकेशननी, प्रोजेक्ट लर्न अँड अर्न ॲप्लिकेशन. आता वाढतं ग्लोबलायझेशन नवीन नवीन गोष्टी घेऊन येत आहे. आता सगळीकडेच आपण बघतोय EVचं बोलबाला आहे. तर त्या EVच्या गोष्टी सगळ्या आपल्याला मॅनेज करता याव्यात, ह्यासाठी EV मेट युअर बडी फॉर EV चार्जिंग हे पण खूप महत्त्वाचं होतं. गेमिंग इकॉनॉमी एवढी मोठी आहे हे आम्हाला यांच्याकडनं कळलं, प्रोजेक्ट गेमर एक्स. भलेही आम्हाला आमच्या आईवडिलांनी घरामध्ये पेट ठेवू दिला नाही आहे, पण ह्यांची आयडिया खरंच भारी होती, प्रोजेक्ट पेट हाईव्ह. जर आपण इन्फ्रास्ट्रक्चर बेटर बनवलं तर इकॉनॉमीला बूस्ट मिळेल. ती इन्फ्रास्ट्रक्चर बेटर बनवण्यासाठी बिल्ड फोर्ज प्रोजेक्ट पण तेवढाच महत्त्वाचा होता. आणि आता सगळ्यांचा फेवरेट म्हणजे काय की आपण थोडंसं वेळ काढून खेळतो. आता काही टीम लीडर्स आमचे सकाळी पण खेळायला गेले होते, हातपाय फोडून घेऊन आले. तर मग ही तर त्यांना व्यवस्थित ग्राउंड मिळावं म्हणजे जेणेकरून त्यांना दुखापत नाही होणार. आता अक्षय सर पण खेळायला जातात, म्हणजे क्रिकेट वगैरे खेळतात ते. काही लोक टेनिस वगैरे, सचिन सर पण खेळायला जायचे आधी, आता नाही जात वाटते कारण त्यांच्या म्हणजे सर आम्हाला पण बोलायचे, आम्ही स्टुडंट होतो ना तुमच्या सर, सकाळी उठायचं जरा, मग आपण खेळायला जायचो. मग नंतर सरांचं लग्न झालं. मग सर कधी कधी बोलतात की आपण जाऊयात म्हणून. मग आता टर्फ जर बुक करायचं असेल आम्हाला सगळ्यांना खेळायला जायला किंवा आपल्याला खेळायला जायचं असेल, हा सर आपल्याला CPL अरेंज करायचं आहे तर प्लेझी पण तेवढाच महत्त्वाचा होता, प्रोजेक्ट प्लेझी. तर हे सगळे प्रोजेक्ट्स वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट होते. तर आता मी मॅमला आणि सरांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. आता आपण मेंटर वाईज जे बेस्ट प्रोजेक्ट होते त्यांना फेलिसिटेट करणार आहोत. तर धनश्रीच्या ग्रुपमधून प्रोजेक्ट आहे महाफोर्ट, शिवानी धोत्रे, वैष्णवी क्षीरसागर, कल्याणी लांडगे, श्वेता बुटे.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. महाराष्ट्रातले सायलीच्या ग्रुपमधून आहेत फ्लुएंट एक्स, ऋतुजा धोपे, प्रेरणा जाधव, जयश्री शिंदे, दर्शना अलसटवार. ह्यांनी लँग्वेज शिकण्याचा प्रवास सुखकर केला होता. प्रोजेक्ट फ्लुएंट एक्स. टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. मानसीच्या ग्रुपमधून आहेत नेस्टिफाय, आसावरी महाडिक, साक्षी लडोले, माही मालविया. प्रोजेक्ट नेस्टिफाय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. मोनिकाच्या ग्रुपमधून आहेत KSRA, AI पॉवर्ड स्विमिंग अकॅडमी मॅनेजमेंट ॲप, एकता कुलकर्णी, अंजली कुलकर्णी, सोमनाथ सागर, मयूर चव्हाण. कॉंग्रॅच्युलेशन्स. पूनमच्या ग्रुपमधून आहेत कोटटून, प्रांजल गुणवंते, शीतल इंगोले, रोहन बोंडवे. प्रोजेक्ट कोटटून. कॉंग्रॅच्युलेशन्स. मयूरच्या ग्रुपमधून आहेत बेमॅक्स, साहिल तांबोळी, श्रावणी भोसले, पृथ्वीराज काळे, सिद्धी खराडे. प्रोजेक्ट बेमॅक्स. आम्ही तुम्हाला आजारीच पडू देणार नाही, म्हणजे असं ते बोलले होते मला. पार्थच्या ग्रुपमधून आहेत हर्षिल्ड, स्वप्नील चांदेकर, यशश्री काळे, सिद्धी बोंडवे, युगांश गुप्ता. हर्षिल्ड 2.0. जर तुम्ही इतरांसाठी टाळ्या वाजवत नसाल तर तुमच्यासाठी कोणी टाळ्या वाजवणार नाही. प्रतीकच्या ग्रुपमधून आहे इकोट्रॅक, कुणाल आढळ, अनिकेत पवार, आदित्य खेडकर, आदित्य साळुंके. सुमितच्या ग्रुपमधून आहेत एड्युवर्स AI, ओमकार भांडवे, प्रसाद कुंभार, संकेत थोपटे, वैभव दीक्षित. टाळ्या झाल्या पाहिजे. वरुणच्या ग्रुपमधून आहेत भूमी बंधू, विराज बाबर, ओंकार जांभळकर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. वेदांच्या ग्रुपमधून आहेत नेक्स्ट जेन डायन, आदित्य वाघ, भाग्यश्री महाजन, नंदिनी बोरसे, मयूर मुळमुळे.
मयूर मुळमुळे आला होता ना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. तेजसच्या ग्रुपमधून आहेत प्रोजेक्ट प्रारब्ध, नदीम संदे, प्रसाद झाडे, पियुष निळे, विवेक माने. पुढची कॅटेगरी आहे स्पेशल रेकग्निशन, जे की या लिस्टमध्ये नाही आहेत, पण त्या प्रोजेक्टला स्पेशल रिकग्निशन मिळालं सरांकडनं, आपल्या चारही जजेसकडनं. पहिला प्रोजेक्ट आहे ट्रेडेक्स, सुशांत यादव, स्नेहा शेडगे, संकेत कुमकर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. यांचा टीम लीडर सुमित होता. वरूनच्या ग्रुपमधून आहे स्किल इग्नाइट, कुलदीप देवकर, प्रणव आमले, हर्षद पिसे, भरत बाठे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नेक्स्ट प्रोजेक्ट आहे धनश्रीच्या ग्रुपमधून इव्हेंटस, सृष्टी राऊत, श्रावणी मर्दने, शिवतेज घाडगे, अब्दुल रहमान फकीर. प्रोजेक्ट इव्हेंटस. जोरदार टाळायला पाहिजे याच्यासाठी. हरवलेल्या इंजिनियर्सला दिशा दाखवणारे प्रोजेक्ट पाथ फाइंडर, प्रीतम मुंडे, ज्ञानेश्वर ठाकरे, आदित्य मुंडे, श्रीयश कुलकर्णी. जोरदार टाळ झाला पाहिजे यांच्यासाठी. आणि आता पार्कच्या ग्रुपमधनं होता डिजिग्नोरा, सुदर्शन सोमवंशी, पृथ्वीराज येरुडकर, साई वाघ, प्रसाद स्वामी. जोरदार टाळ झाला पाहिजे यांच्यासाठी. जोरदार टाळ झाला पाहिजे यांच्यासाठी. आता विजेते घोषित करणार आहोत आपण. त्याआधी मी सचिन सर, अक्षय सर, प्रमोद सरांना विनंती करतो की तुम्ही स्टेजवर यावं. तुमच्या टाळ्यांमध्ये उत्सुकता नाही दिसत आहे, अजून पण नाही दिसत आहे. काय वाटतं कोण असतील 3 विनर्स? जोरदार टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे. रँक 3rd वर आहे. चला बघूयात. सिद्धार्थ मालेगावकर, शर्विल पवार. प्रोजेक्ट नेम एम्पोरा, ग्रुप नेम ग्रीडेक्स. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. रँक 3rd, ग्रुप नेम ग्रीडेक्स, प्रोजेक्ट नेम एम्पोरा. कॉंग्रॅच्युलेशन्स.
उत्सुकता शिगेला गेली असेल. बघूयात रँक सेकंड. प्रोजेक्ट बोर्ड अरेना, यश शिंदे, सुधाकर आरकेरी, सिद्धाराम कोरे, जान्हवी गुजर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. रँक सेकंड. गेल्या सुपर एक्सला रँक 5th होती यांची. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि 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 आता वेळ विनरची. रँक 1. एनी गेसेस कोण असू शकतं? चला तर बघूयात. प्रोजेक्ट ॲग्रोडोस, पिक्सल पायनियर्स, तेजस दरेकर, हर्षल जगताप, श्रावणी खटाटे, सानिका टाकावले. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यांचा टीम लीडर सुमित होता. कॉंग्रॅच्युलेशन्स. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. मी सरांना आणि मॅमला विनंती करतो की स्टेजवरच थांबावं. 2 टीम लीडर असे आहेत की ज्यांचे टॉप 3 मध्ये मेंबर्स आहेत, त्यांचे ग्रुप्स आहेत. सुमित काटकर, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुमितसाठी. सुमितच्या ग्रुपमधनं दरवेळेला सुपर एक्समधनं रँक 1 येतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुमितसाठी आणि त्याच्या मेंबर्ससाठी सुद्धा. दुसरा टीम लीड आहे वेदांत महाजन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. बस बस. थँक्यू सो मच. वेदांच्या वतीने मी बोलतो तुम्हाला. आता वेदांच्या ग्रुपमधले म्हणजे 2 लोकांचे विनर होते टॉप 3 मध्ये. आता नेक्स्ट तेजस अहिरे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. मयूर चव्हाण. पवळे, सॉरी, मयूर पवळे. समटाइम्स इट हॅपन्स सर. इथे मयूर तुझं सरनेम लक्षात नाही राहिलं, सॉरी. मयूरसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रतीकसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
वरुण देशमुख. वरुणसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वरुणसाठी जोरदार टाळ्या. नेक्स्ट पूनम. पूनमसाठी जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. मोनिका. मानसी. जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. सायली. सायलीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धनश्री. थँक्यू थँक्यू. हे होते तुमचे टीम लीडर्स ज्यांनी तुमची खूप सारी हेल्प केली आहे प्रोजेक्टमध्ये. तुमच्या सर्वांचा लाडका ज्यांनी तुम्हाला फोन करून झापलं पण असेल, पण वेळ प्रसंगी तेवढीच मदत पण केली असेल. तुमचा मेंटर राहुल. राहुलसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या राहुलसाठी एकदा. शांत, संयमी आणि तेवढाच धुरंधर आपला लाडका प्रज्वल. प्रज्वलसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू सो मच. भाई बोले करने का तो करने का. आपल्या सर्वांचे लाडके, तुमचे आमचे सर्वांचे इन्स्ट्रक्टर अक्षय सर, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अक्षय सरांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं. सरांनी हा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल सरांनी हा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल सरांचं थँक्यू. पहिली गोष्ट आहे. बरं इथले एक्सपर्ट. बरं ठीक आहे. सगळ्यांचे प्रोजेक्ट चांगले होते. सगळ्यांनी एक भारी गोष्ट केली की फ्युचर स्कोप नाही ॲड केली. काल पण बोललो, जे तुम्ही कधीच करत नाही आयुष्यात, बरोबर. मग ठीक आहे. बाकीचे सगळ्यांचे प्रोजेक्ट चांगले होते. ठीक आहे. अजून तुम्हाला काय वाटतंय की पुढे जाऊन एनहान्स करायच्यात गोष्टी, जसं मी काल पण बोललो प्रॅक्टिकलमध्ये, तर ते गोष्ट थोडं ट्राय करा. आणि अजून सर तर बोलणार आहेत पासआउट स्टुडंटवाल्यांसाठी. ठीक आहे. लेक्चरमध्ये पण बोलतील. ते सांगतोय की पासआउटवाल्यांच्या अजून एक्सपेक्टेशन्स होते आमच्या दोघं. आम्ही जे डिस्कस करत होतो की पासआउट स्टुडंटवाल्यांचे जास्त प्रोजेक्ट अजून भारी लेवलला गेले पाहिजे. तर तसं गोष्ट ट्राय करा अजून पण. नंतर आम्हाला येऊन दाखवलं तरी चालेल. तुम्ही गोष्ट नवीन ट्राय केली जरी असेल पुढे फ्युचरमध्ये, तर ते आम्हाला दाखवा. ठीक आहे. थँक्यू तुम्ही सगळं पार्टिसिपेट केल्याबद्दल आणि तुमचे एफर्ट्स घेतल्याबद्दल. थँक्यू.
प्रज्वल आणि राहुलसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. बरं, छान वाटलं म्हणजे की फक्त सिनारिओ हाच आहे की आम्ही असा विचार करतो जास्तीत जास्त प्रोजेक्टमध्ये लोकांनी पार्टिसिपेट करायला पाहिजे. आणि तुम्हाला एक कळत असेल की आपण कुठली आयडिया घेतो, आपल्याला ह्या आधी जेव्हा क्लासला येण्यापूर्वी आपल्याला असं वाटायचं की अरे हे ॲप, असं ॲप आपल्याला पण बनवायचं आहे, अशा गोष्टी आपल्यालाही बनवायच्यात, पण बनवायचं कसं. ॲटलिस्ट इथे आल्यानंतर तुम्हाला ह्या तर गोष्टी कळालेल्या असतील की कुठल्याही प्रवासामध्ये आपल्याला एका मेंटरची गरज असते. म्हणजे जेव्हा आपण काही सुरू करतो, भले ती कंपनी का असेल ना, आता आमच्या सिनारिओमध्ये सांगायला गेलं तर मी ज्या स्टार्टअपमधनं सुरुवातीला शिकलो गोष्टी, तेव्हा त्या लोकांना मी बघून काम करायचो. म्हणजे कसं सांगतो तुम्हाला, जेव्हा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की मी स्टार्टअपमध्ये काम करायचो, तर आम्हाला सॅटर्डे संडे सुट्टी असायची, पण आम्हाला फ्रेशर म्हणून सॅटर्डेला पण ते बोलायचे की तुम्ही ऑफिसला यायला पाहिजे, तुम्ही कोड करायला पाहिजे. युजली काय व्हायचं, ते 2 फाउंडर होते म्हणजे CEO आणि CTO, ते दोघं आहेत ना, संडेला आहे ना सकाळी त्यांची मीटिंग असायची की वीकमध्ये काय झालं, फंडिंग कशी रेस करायची, पुढची गोष्टी कशा, प्रोजेक्ट कसा आपण पिच करतोय वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. तुम्हाला माहिती आहे का, मी 7च्या 7 दिवस ऑफिसला जायचो, 7ही दिवस जायचो, 5-6 दिवस तर स्वतःचं काम कंपनीचं जे काही आहे, आणि ते संपायचं पण नाही कारण फ्रेशर होतं, एवढे येत नव्हत्या गोष्टी, तर तिथे शिकायचो. आणि संडेला मी ज्या गोष्टी शिकलो ना, मी सिरियसली सांगतोय, त्या लोकांनी मला डायरेक्टली असं सोबत बसवलं नाही कधीच. मी ना संडेला जाऊन बसायचो, ते दोघं आहे ना बोलत राहायचे की असं असं आर्किटेक्चर असतं, ह्या गोष्टी याच्यासाठी आपण एवढं पिच करतोय, पैसे एवढे मागतोय वगैरे वगैरे. मी ते ऐकायचो. शेवटी त्यांना कळलं की बहुतेक हा संडेला आहे ना ह्यासाठीच येतो की आपण काय बोलतो हे ऐकण्यासाठी. मग शेवटी ते मला डायरेक्टली बोलले की तू एक काम कर, तू 3री चेअर लावून आमच्याबरोबरच बसत जा. आता तुम्हाला सांगतो, पण त्यातनं ते बोलायचे नुसतं बसायचं नाही, तर आम्ही तुला प्रश्न विचारले तर तुला ते सांगता पण आलं पाहिजे. पण मी सिरियसली सांगतोय, आज ह्या स्टेजवरती मी जे स्वप्न घेऊन उभं आहे ना, ते त्या 2 व्यक्तींमुळे, म्हणजे मी असं विचार करू शकतो की मी त्या 2 व्यक्तींमुळे ते स्वप्न बघायला शिकलो की स्टार्टअप असं रन करता येऊ शकतं, असे प्रोजेक्ट येतात, किंवा स्वतःला जरी ग्रो करायचं असेल ना इंडिव्हिज्युअल लेवलला तरी कसं करता येऊ शकतं. आता मी तेच स्वप्न घेऊन स्वतःचं इन्स्टिट्यूट वगैरे सुरू केलं, आम्ही आमची कंपनी सुरू केली. मी ते स्वप्न तुमच्या सगळ्यांमध्ये बघतो. मला कसं वाटतं माहिती आहे का, की सगळी लोक कंपनीमध्ये जाणारच आहेत, तर त्या मेंढरांचा पार्ट बनण्यापेक्षा आहे ना, मला असं वाटतं की तुम्ही स्वतःची जर्नी स्वतः सुरू करा. म्हणजे कंपनीमध्ये काम करा, रिस्क घ्यायला सगळ्यांचे आईवडील हो बोलणार नाहीच आहेत, आणि त्यांचंही त्यांच्या जागी चुकीचं नाही आहे. ते असाच विचार करतात, आता लास्ट इयर संपत आलं आहे तर तुम्ही लास्ट इयरनंतर जॉब करायला पाहिजे, हे त्यांचं बरोबर आहे. पण आहे ना, तुमच्यामध्ये एक आग पेटलेलीच असली पाहिजे की मला स्वतःचं काहीतरी उभं करायचं. आणि तुम्ही जर मोठ्या मोठ्या लोकांचे पॉडकास्ट ऐकत असाल ना, तर तुम्हाला एक गोष्ट नक्की कळलेली असेल की ना, ते लोक स्वतः म्हणतात AI मुळे अशा गोष्टी पॉसिबल झाल्यात ना की एका माणसाची सुद्धा $1 बिलियन कंपनी असू शकते. 2-3 मित्र सोबत येऊन आहे ना, काहीतरी जबरदस्त लेवलची आयडिया ते नक्की इम्प्लिमेंट करू शकता. आणि मी त्या गोष्टींमध्ये बिलीव्ह करतो. म्हणून आम्ही नेहमीच आहे ना हा विचार करतो की आमच्या एकट्याकडनं आहे ना सगळ्यांना ट्रेन करणे पॉसिबल नाही. म्हणून आमची टीम दिवस रात्र मेहनत करत असते. आणि तुम्ही कधीही बघा, ज्यावेळेस पण सुट्टी असेल, काही असेल, आमचे कॉल्स असतात रात्री 11-11, 12-12 वाजता सुद्धा आम्ही कॉल घेतो. कशासाठी? आम्ही ह्याच विषयावर बोलत असतो, एडटेक कसं ग्रो करायचंय, गोष्टी कशा आहेत. हां, आता काही लोकांना असं होऊ शकतं, सर तुम्हाला पैसे मिळतात त्यातनं. पैसे हा नंतरचा पार्ट असतो. त्याच्यासाठी आधी आहे ना, तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये चमत्काराशिवाय नमस्कार नसतो, बरोबर की नाही. काहीतरी प्रूफ दिल्याशिवाय तुम्ही जा बरं, आज ऑनलाईन सांगा एखाद्याला की मला 10,000 रुपये दे, तुम्हाला कोणी 10,000 रुपये देणार नाही. याचा अर्थ त्याला तुमच्यावरती विश्वास पाहिजे, बरोबर की नाही, तरच तो देऊ शकतो. आणि तो विश्वास घेण्यासाठीच आहे ना आम्ही दिवस रात्र मेहनत करत असतो. आमची टीम आहे ना, म्हणजे ही जी सगळी लोकं आहेत जी माझ्याबरोबर काम करतात, ते सगळेच्या सगळे एका ध्येयाने पेटलेले असतात. म्हणजे त्यांच्या डोक्यात हेच असतं की नाईव व्यक्ती आम्ही एखादा पकडतो स्टुडंट, की ह्याला पण सगळं समजलं पाहिजे, ह्या दिशेने आपण जायचंय. आणि ह्यातनंच आहे ना ह्या कन्सेप्ट आल्या. ही सुपर 100 आयडिया ही ते 6 लोकांच्या बोलण्यातनं आली होती माझ्याकडे की सर आपण आहे ना प्रोजेक्टचं असं करूया. पण मी त्यांना म्हटलं की प्रोजेक्टचं जर करायला घेतलं ना तर त्यांना प्रत्येक पॉईंटला एरर येणार, प्रत्येक गोष्टीमध्ये एरर येणार, आणि आपल्याला त्यांच्यावर उभं राहायला पाहिजे. ते बोलले आम्ही जबाबदारी घेतो सर, आपण सुरू करूया. आणि तुम्ही बघितलं असेल, पहिल्या सुपर एक्स नंतर आत्ताचं हे 6वं सुपर एक्स पार पडलंय. आणि इथनं पुढे तर नरे IIT होईपर्यंत तर काय आपण थांबत नसतोय, तुम्हाला माहिती आहे. आणि मला हे का सांगायचं आहे तर ह्यावेळेस हा प्रोग्राम असा होता, हे कंटिन्यू चालू राहणार. पण मे बी तुम्ही 2026 मध्ये इथे हॅकेथॉन सुद्धा बघू शकाल. आमचा असा प्लॅन चाललाय, हॅकेथॉन म्हणजे
एका दिवसामध्ये सकाळी आम्ही तुम्हाला 7 वाजता बोलवणार, आयडिया देणार, दुपारचं जेवण नाश्ता बिष्टा सगळं तुम्हाला देणार, रात्री 12 वाजेपर्यंत एक दिवसाचा तुमचा टाईम झोन असणार आहे. म्हणजे 7 वाजल्यापासून 12 म्हणजे 15-1 तास तुम्ही आमच्या 15-16 तासपेक्षा जास्त आमच्यासोबत असणार. एक आयडिया दिली जाणार आणि त्याच्यावरती तुमची 4 जणांची टीम त्याच दिवशी प्रोजेक्ट बनवणार, ज्याला आपण आधीचे दिवस घेतो. मग त्या आधी सुपर एक्स असेल आणि त्या सुपर एक्स नंतर ज्यांना पार्टिसिपेट करायचं आहे हॅकेथॉनसाठी तर ते लोक पार्टिसिपेट करू शकतात. असा आम्ही प्लॅन घेऊन आलो आहे. आता हे लास्ट इयरच्या स्टुडंटसाठी जे पासआउट स्टुडंट आहे ना त्यांच्यासाठी आम्ही हे इम्प्लिमेंट ह्याच डिसेंबरमध्ये करणार आहोत. तर फ्लटरच्या बॅचचे जे पण पासआउट स्टुडंट इथे बसलेले तर त्यांनी एक लक्षात ठेवा, प्रिपरेशनला लागा, प्रॅक्टिस करा अजून, कारण तुमच्यासाठी हॅकेथॉन आम्ही अरेंज करणार आहोत. यामध्ये बाकी लोकांना पण येण्याचा चान्स आम्ही देणार आहोत. म्हणजे जे लास्ट इयरचे स्टुडंट आहेत, ज्यांना कोणाला तुमच्यापैकी ज्यांनी सुपर एक्सला प्रोजेक्ट दाखवला त्यांना पार्टिसिपेट करायला आम्ही चान्स देणार आहोत. पण एवढं नक्की आहे, एकाच दिवसामध्ये करायचं आहे. याचा अर्थ कारणं देणारी लोक सोबत घेऊ नका. टीम रिफॉर्म करायचे, रिस्ट्रक्चर करू शकता, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण हा विचार करा. आणि आपण कोर2वेबमध्येच आहे ना एवढे भारी भारी प्रोजेक्ट करणार आहोत. ठीक आहे. तर मला एकदा असं वाटतं की माझ्या बरोबरीने तुम्ही आमच्या टीमसाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजेत. कारण तुम्हाला माहीत असेल की आम्ही ही 10 लोक तर आहोतच. म्हणजे 10 लोक कोण, तर मी एक, आमच्या मॅडम तर आहेतच एक मेन, आम्ही हे 4 जण, ही 6 लोक आमचे जे बाकी लोक आणि ही सगळी मेंटर्स, हे सुद्धा तुम्हाला आता दिसेलच लवकर. ह्याच्यातले बरेचसे लोक आमच्या कंपनीचाच पार्ट बनणार आहेत. म्हणजे आता हे तुम्हाला कधी ना कधी कळणारच आहे. मी ह्या निमित्ताने तुम्हाला सांगून टाकतो. तर आम्ही कसं बघतो माहिती आहे का, आमच्या डोक्यात हे असतं की एखादा माणसाची कोड करण्याची पद्धत कशी आहे, तो एखाद्याला एक्सप्लेन कसा करू शकतो, यावरनं आम्ही डायरेक्ट हायर करतो लोक. आणि मी तुम्हाला हेच सांगतो, जर तुम्हाला वाटलं की आम्ही काहीतरी चांगल्या लेवलला पोहोचू शकतो असं तुम्हाला आमच्यामध्ये विजन दिसत असेल तर तुम्ही आमच्या जर्नीचा पार्ट बनू शकता. आणि ऑब्व्हियस गोष्ट आहे ना, बाहेरच्या कोणातरी ऐऱ्या व्यक्तींवरती विश्वास ठेवण्यापेक्षा माझा तुमच्यावरती जास्त विश्वास आहे. तुम्ही कोड करत राहा, कारण आम्ही एकाच वाक्यावर चालतो, टॉक इज चीप, शो मी द कोड. एवढंच वाक्य धरून चालू. तुम्ही कोड करा, बाकी कुठल्याही गोष्टी मॅटर नाही करत. मी परत एकदा सांगतोय, कोणाचा फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, कोणाच्या घरी काय आहे, किंवा तो व्यक्ती किती मनाने चांगला आहे, या सगळ्यांच्या पलीकडे ना मी एकच गोष्ट बघतो, ती म्हणजे तुम्हाला कोडिंग येते का. कारण कोड करत असलेला माणूस आहे ना, तो स्वतः पेटलेला असतो आणि टीमला सुद्धा पेटवून जातो. ठीक आहे. सो मला असं वाटतं की ह्याच्या पुढे आपण कोर2वेबमध्ये बऱ्याच भारी भारी गोष्टी करणार आहोत. तुम्ही पण त्याचा पार्ट बना. छान प्रोजेक्ट होते. बाकी पासआउटवाल्यांना मला काही सल्ला द्यायचे आहेत, पण मी ते त्यांना स्पेशली सांगेन त्यांना भेटूनच. कारण की मला असं वाटत होतं की टॉप 3 मध्ये पासआउटवाले स्टुडंट असायला पाहिजे होते. अक्षय आणि माझं बऱ्याच दिवसापासून ह्याच गोष्टीवरती बरंच बोलणं चालायचं की ना, पासआउटमधले लोकांचे प्रोजेक्ट आहे ना एक्स्ट्रा ऑर्डिनरी असायला पाहिजे. पण थोडं डिसअपॉइंटमेंट आम्हाला वाटली ह्या गोष्टीमध्ये, कारण की ना बऱ्याचशा लोकांनी प्रोजेक्ट एकदमच बेसिक केले पासआउट असून सुद्धा. पण आता तो बोलण्याचा वेळ नाही आहे. तुम्ही पार्टिसिपेट केलं हेच आत्ता आमच्यासाठी बेस्ट आहे. ते मी त्यांच्यासाठी वेगळं काही बोलेन. पण जे कॉलेज स्टुडंट आहेत आणि 3rd इयरला, लास्ट इयरला जे स्टुडंट आहे, मला तुमच्यासाठी म्हणजे कौतुक वाटतं की जेव्हा आम्ही कॉलेजला होतो ना तेव्हा आम्ही स्वतः प्रोजेक्ट नव्हता केला. मी सिरियसली सांगतोय. म्हणजे मी लास्ट इयरला पण जो इंटरव्ह्यू दिला तेव्हा सुद्धा माझ्याकडे स्वतःचा प्रोजेक्ट नव्हता. मी परत एकदा सांगतोय तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आमच्यापेक्षा पण हुशार आहात आणि तुमची जर्नी आमच्या आधी चालू होऊ शकते IT मध्ये. फक्त आहे ना ती जी पेटलेली गोष्ट आहे ना ती सोडू नका. आम्ही तुमच्यासोबत नेहमी आहोत. आणि मी परत एकदा सांगतोय, तुम्हाला आमच्याबद्दल कितीही काही गोष्टी वाटल्या तरी एक लक्षात ठेवायचं, पहिला कधीही प्रॉब्लेम आला ना तरी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुमच्याबरोबर नेहमी उभे असू. मग कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम असेल, पर्सनल लेवलला काही प्रॉब्लेम वाटला तरी एक लक्षात ठेवा, आम्ही टीम म्हणून तुमच्याबरोबर नक्की उभे असू. ठीक आहे. फक्त हां ते कारण घेऊ नका, सर माझा ब्रेकअप झाला आहे, ठीक आहे, असलं काय घेऊ नका. त्याच्यासाठी आम्ही काही करू शकत नाही. मी एकच सजेशन देईल, नवले ब्रिज. म्हणजे माझ्याकडे दुसरं काय ऑप्शन नसेल तुम्हाला सांगायला. सो माझं हेच म्हणणं आहे की तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही सोबत उभे आहोत. आणि खूप छान वाटलं की तुम्ही सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं. सो त्या 123 ग्रुपसाठी आपण टाळ्या वाजूया, ज्यांनी ॲक्च्युली 124 ग्रुप होते पण त्यातल्या 123 ग्रुपने प्रेझेंटेशन दिलेलं आहे. सो त्या 123 लोकांसाठी आपण ग्रुपसाठी टाळ्या वाजवलेल्या आहेत. चलो, थँक्यू सो मच तुम्ही वेळ काढून आल्याबद्दल. आणि असंच कोर2वेबला सपोर्ट करताय. तसंच आमच्या ज्या इतर कंपनीज आहेत जसं की द सबस्क्रिप्शन, आमचा रणजित इथे उभा आहे. तुम्हाला माहिती आहे की तो म्हणजे कसं असतं रे, बाकी म्हणजे माझ्याबद्दल काही ग्रजेस असतील तुमच्या मनात तर ते साईडला ठेवा. एक स्टुडंट आहे ना, एक कंपनी घेऊन उभा राहिला आहे. तर मला असं वाटतं उद्या तुमच्या डोक्यात असेल तुमची कंपनी उभी करायची, तेव्हा आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर तसेच उभे असू.
सो रणजितची कंपनी पुढे येते. इवन आता तुम्ही बघितलं असेल मयूरने सुरुवातीला कोर टू कनेक्टचा काहीतरी इव्हेंट दाखवला. तुम्हाला कळेल कोर टू कनेक्टच्या अंडर आम्ही काय काय पिक्चरमध्ये आणतोय, जे कंपनीमध्ये जे इंटर्नशिप वगैरे बाहेरच्या कंपन्यांच्या, ठीक आहे. परत कंपनीज त्या कंपनीच्या अंडर येणार आहेत, म्हणजे कोर टू कनेक्टच्या अंडर येणार आहेत. पुन्हा तिथे टेक्निकल इव्हेंट, हॅकेथॉन सगळं कोर टू कनेक्टच्या अंडर आम्ही घेणार आहोत. तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, एक आम्ही टेक वाईब कंपनी बनवलेली आहे एक वेगळी, कारण की कोर टू वेब हे फक्त आपण शिकवणार आहे, ह्याच्यामध्ये इंटर्नशिप प्रोजेक्ट वगैरे सगळ्या गोष्टी असेल, पण ह्या व्यतिरिक्त इतरही गोष्टी असल्या पाहिजेत, कारण तुम्हाला ॲक्च्युअल कंपनीमध्ये काय चाललंय ते कळायला पाहिजे. त्यासाठी कंपनीची लोक येऊन तुमच्याशी बोलले पाहिजेत. यासाठीच आम्ही वेगळ्या कंपनीचा विचार केला आणि ती कंपनी आहे कोर टू कनेक्ट. तर आपण सबस्क्रिप्शन आणि कोर टू कनेक्ट या दोघांसाठी टाळ्या वाजवूया एकदा. आणि मला हीच अपेक्षा आहे की जसं दरवर्षी असं, म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक सुपर एक्समधनं एखादी कंपनी उभी राहायला पाहिजे. तुम्ही विचार करा सगळ्यांनी, त्याच विचाराने चाला की एक युनिक आयडिया तुमच्याकडे असेल, भले तुम्हाला ती कशी इम्प्लिमेंट करायची, कंपनी इस्टॅब्लिश कशी करायची, काही माहीत नसेल ना तरी चालेल, आम्ही तुमच्यासोबत नक्की असू. पण तुमच्या डोक्यामध्ये ते आलं पाहिजे की चला मी 2 वर्ष सर याच्यामध्ये बुडून काम करू शकतो, सो मला कंपनी सुरू करायची आणि मला ह्या म्हणजे प्रोडक्ट युनिकच असायला पाहिजे असं काही नसतं. तुमचे कॉम्पिटिटर काय देत नाहीयेत त्या गोष्टीवर जरी तुम्ही विचार केला ना तरी तुम्ही तुमची कंपनी सुरू करू शकता. फक्त तेच असतं की त्याला 9 to 5 नसतं बरं का. कंपनी जेव्हा सुरू करतो तेव्हा सूर्य नेहमीच उगवलेला असतो, रात्री 3 वाजता पण आपण जागेच राहावं लागतं. आणि मला कौतुक वाटतं, रणजित, मयूर ही लोक अशीच ध्येयाने पेटलेली आहेत आणि आम्ही पण त्यांच्या जर्नीचा पार्ट आहोत. सो परत एकदा तुमच्या सगळ्यांचं आभार, थँक्यू. चलो झालंय माझं बोलून, बरंच बोललो थोडं बोलताना, ठीक आहे. थँक्यू.